अंबाडी दोन्ही टीमला दिवा शुभेच्छा, कारण इथे जो जिंकणारा संघ असेल तो क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचेल, वसुरी संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पात्र ठरेल. त्यामुळे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जिथे नाणेफेकी जिंकली एसीसी अंबाडी टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघटकांनी याची सूचनेचं पालन करायचं आहे. चला मॅचला आपण पुन्हा आता सुरुवात केली जाईल. अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. वेलकम अमोल देशमुख, नरेश पाटील आमच्यातून रजा घेत आहेत. उद्या देखील तुमची हजेरी या स्पर्धेला असावी अशी अपेक्षा करतोय. सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. पवनपुत्र वडपे विपक्षामध्ये एसीसी अंबाडी या दोन संघांमधील पुढचा सामना पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त लढत. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये चांगली ताकद त्याने पेश केली आहे. तेजस पातकरची बॅटिंग आपण पाहिले. 3 मध्ये 3 षटकार आल्यानंतर सामना फिनिश केला आणि MS धोनी साईने सामना फिनिश करत असताना फिनिशिंग टच दिला षटकाराने. सलामीची ओपनिंग पेअर दाखल होताना आपण पाहायला मिळते आहे 3 षटकांचा सामना. दोन्ही टीमचा आपण पाहिलं तर मग 12th मॅन नाही आहे वडपे टीमचा आणि ड्रेस कोड सेम नाही आहे. अंबाडी टीमचा सो पेनल्टी इक्वल असेल. शुभम शेलर आणि सोनूला पाहतो बॅटिंगसाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन भागरे पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवरती. नेक्स्ट मॅच विनर टीम विपक्षामध्ये गुड्डू 11 वसुरी संघ. मॅचला इथनं सुरुवात केली जाईल. पंचांकडे ग्रीन सिग्नल आला. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्याला सुरुवात केली जाईल. सर्वांचं स्वागत. पहिलाच बॉल रोशन भागरेच्या माध्यमातून समोर आहे. सबमरीन चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय पहिल्याच बॉलवरती. रोशन भागरेकडे जे असणारं व्हेरिएशन, रोशन भागरे म्हटलं तर मग चातुर्य आणि चतुर बुद्धीचा खेळाडू आहे. चाणक्य नीती नेहमीच वापर करत असतो प्रत्येक सामन्यांमध्ये. कधी त्याच अँगलनेच वेग देईल, कधी त्याच अँगलने आपण पाहिलं तर मग स्लोवर चेंडू हाताळेल. फलंदाजाला डबल माइंडेड करण्यासाठी एक प्रचलित खेळाडू. शफोलून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल आला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. एसीसी अंबाडी संघ. दोन बॉल डॉट येताना पाहायला मिळालेत.
शॉटम पूल केलाय, पॉवरफुल फटका, सीमा पार षटकार. 2 चेंडूवरती आपण पाहिला, 2 चेंडू बीट झाला आणि मग तिसरा चेंडूवरती वेट अँड वॉच केला आणि वेट करत असताना थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वेट अँड थेट षटकार. षटकार आलाय. अजून एक 100 फटका, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, एक चप्प्यावर सीमा पार चौकार. 100 फटका एक्झिक्यूट केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एका हाताने खेळलेला फटका चौकार आलाय. 2 वरती 2 चांगले फटके. इथे अजून एक चांगला चेंडू वेग देण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. आता वेग देण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुलता पाहायला मिळाले. 10 रन ऑन अ बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झाला. इथनं 10 धावा. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. 4 बॉल डॉट आले, त्यामध्ये एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. षटक कंप्लीट. पहिलं 10 धावा. सोनूचे 2 फटके अतिशय जबरदस्त होते, परंतु 4 बॉल डॉट फेस करताना पाहायला मिळाला. शुभम शेलारने पहिल्या मॅचमध्ये या अगोदरची जो सामना झाला त्यामध्ये प्रभावित कामगिरी. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरी टीमच्या विपक्षामध्ये खेळ चांगला झाला. या मॅचमध्ये देखील तोच प्रयत्न करावा लागेल. या मॅचमध्ये 10 धावा आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, अनिकेतला पाहतोय. टेन रन्स विदाउट लॉस. पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे संघ इन ॲक्शन मध्ये आपण त्यांना पाहतोय. पहिला जबरदस्त बॉल, बॅक ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सीमा पार चौकार. पहिल्याच अनिकेतच्या पहिल्या चेंडूवरती शुभम शेलारने चौकार ठोकत असताना क्रॅकिंग अगदी स्वीट साऊंड पाहिलं आणि शुभम शेलार आजच्या स्पर्धेमध्ये चांगलीच फलंदाजी बहारदार इनिंग पेश करताना पाहायला मिळालाय. 14 रन्स. अजून एक समोर वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहे, तिथनं स्टेअर केलं आणि तिथनं सिंग्या दाबालिया. जय हनुमान क्रिकेट संघ सावरली खुर्द आयोजित जय हनुमान चषक 2026 दिवस क्रमांक 3. 2 सामने अजून बाकी. हा एक सामना, एक पुढचा सामना आणि मग आजच्या दिवसात विजेता संघ. इथे फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल करणारा फटका, शेडू सीमा पार, सोनूच्या पाठबद्दल आलाय. दर्जेदार षटकार. षटकार इथनं आला. अजून एक शॉट पूल करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र, वेकेंड एरिया आणि वेकेंड एरियामध्ये फटका चांगला आहे. अजून एक चौकार सोनूच्या पाठबद्दल. अजून एक धमाका चौकार. वेकेंड एरिया होते आणि अगदी खाली क्षेत्रामध्ये फटक्याला ग्लान्स केलं. सोनूची बॅट तळपताना पाहायला मिळते
अटॅकिंग खेळ सोनूच्या बॅटमधनं आजच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. 25 धावा विदाऊट लॉस. शांत संयमी खेळ सध्या आज तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. अटॅकिंग क्रिकेट वडपेकरांच्या माध्यमातून नेहमीच खेळताना पाहिलाय. पुन्हा एकदा अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न तिथनं देखील खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आले तिथनं सिंगल धाव कंप्लीट एकाच धावेतनं घेतली जाईल. सव्वीस धावा. दोन्ही संघांचा विचार केला तर एका संघाचा ड्रेस कोड सेम नाही आहे. एका संघाचा 12th मॅन. सो पॅनल्टी इक्वल. 26 रन्स. 26 धावा. स्विंग अँड मिस. हवेमध्ये स्विंग पाहायला मिळाला. हेमंत भोईर वेलकम. छत्रपती शिवाजी महाराज यांचा टॅटू जर आपण शिवजयंती स्पेशल ऑफर आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटू जर आपण काढला तर त्या टॅटूवरती तब्बल 30% सूट मिळवा. अंबाडी लोकेशन आणि वासिंद लोकेशनला. आणि जे सुरुवातीचे 10 जण जे असतील त्यांना तब्बल 50% डिस्काउंट. आणि कॉमेंटेटर जे आहेत त्यांच्यासाठी फ्री टॅटू त्यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे स्पर्धेच्या वतीने. कारण कॉमेंटेटर ही प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी एक साधन आहे म्हणून त्यांच्यासाठी ही फ्री ऑफर असेल. पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती इट्स अ माइटी यू षटकार. ऍक्शन मोड मध्ये मला वाटलं माधव ठाकरे जणू काही वेळासाठी मैदानामध्ये आले की काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. जगताप सर आहेत परंतु विजय सरांना पहिल्यांदा असं वाटलं मला वाटलं की जो इशारा केला की माधव ठाकरे इथनं इंटर झाले की काय डायरेक्ट आकाशामधनं. डान्सिंग अंपायर म्हणून जगताप सरांना देखील आपण पाहत असतो परंतु या स्पर्धेमध्ये डान्सिंग पंचाची भूमिका पाहायला मिळाली नाही आहे. अंतिम सामन्यामध्ये अशी अपेक्षा असेल की डान्सिंग अंपायरिंग पाहायला मिळेल. हॅरिस सर देखील आपण पाहिलं. आम्ही ढोळे ट्रॉफीला जिथे होते तिथे हॅरिस सरांची देखील पंचाची भूमिका आपण पाहिली होती. त्यानंतर सोरगावकरांची टुर्नामेंट देखील त्या ढोळेच्या क्रीडा नगरीमध्ये पाहिलं तिथे देखील हॅरिस सरांना आपण पाहिलं. आज हॅरिस सर डायरेक्ट गुजरातमध्ये आहेत. तेजस पातकेरवरती पहिल्या चेंडूवरती सोनूच्या पाठमधनं षटकार आलाय. इथे अजून एक फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. चेंडू षटकार सोने पे सुहागा आणि बीमर बॉल आणि पंचाने सांगितलं बीमर बॉल आणि +7 रन्स. परंतु रेफर केला इथनं गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं सॉफ्ट सिग्नल नो बॉल फेअर बॉल आहे. परंतु तिसऱ्या पंचाची मागणी इथनं केली आहे. चेक केलं जाईल. इथनं फिरोज सर आहेत आणि पंचांकडे निर्णय येतोय इट्स अ नो बॉल. जबरदस्त बॅटिंग सोनूच्या बॅटमधनं तेजस पातकवरती केलेला आक्रमण. या स्पर्धेमध्ये सोनू आणि त्यांना पाहिलं तर आतापर्यंत धावा 39 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीटचा बॉल. 2 षटकार आलेत. 2 में 2 ठोक डाले. 39 धावा. आणि वडपे डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट पाहिला. त्याचं स्वागत केलं षटकाराने कारण 2 षटकार आल्यानंतर आज सोनूची बॅटिंग बहरलेली पाहायला मिळाली. तिसरा येईल का? इथे तिसरा देखील आला. फ्रीटचा बॉल वरती
हॅट्रिक कंप्लीट या मॅच मध्ये आणि 3 ठोक डाले फलंदाज सोनूच्या बॅटमधनं. काही जबरदस्त बॅटिंग सुरू आहे, अतिशय लाजवाब सर्वच गोष्टींची परिपक्वता दाखवणारी फलंदाजी. वाह, जबरदस्त खेळ सुरू आहे. प्रेक्षक वर्ग यासाठी उपस्थित होत असतो. प्रेक्षकांना षटकार चौकारांची आतिषबाजी पाहणं गरजेचं असतं. प्रेक्षक तुमच्या सिंगल डबल पाहण्यासाठी येत नसतो. प्रेक्षक वर्ग ऑनलाईन देखील व्ह्यूअर्स देखील यासाठी उपस्थित होत असतात की षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी आज मिळेल. आणि तीच पर्वणी या सोनूच्या बॅटमधनं वडपे संघाला ही पर्वणी मिळाली आणि ती पर्वणी आणण्याचं काम सुद्धा केलंय कोणी, मिस्टर सोनूच्या बॅटमधनं. षटकार आले आतापर्यंत 3 लगातार. टोटल 5 षटकार 2 चौकार. फक्त चौकार षटकारामध्ये डील करतोय. इथे सिंगल आली आहे. स्वतःवरती नाराज असेल की फटका चांगला खेळायचा होता. आतापर्यंत मी म्हणेन की 11 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार 2 चौकार आणि त्यानंतर आत्ता घेतलेली ही पहिली सिंगल धाव. काय बॅटिंग केली, वाह, जबरदस्त, सुपर्ब सुपर्ब सुपर्ब, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. धावसंख्या 46 रन्स, 39वा वैयक्तिक धावांवरती खेळतोय. पहिली 50 अर्धशतक इनिंग या स्पर्धेमध्ये कंप्लीट करेल का? स्वराज नेपुरते देखील आमचा इथे उपस्थित झालाय. जयेश कांबळे उपस्थित आहेत. जयेश वेलकम. इथे देखील सिंगल धाव घेतली आहे. 47 रन्स. संकेत आमच्या स्कोरच्या भूमिकेत आहेत. आतापर्यंत आपण पाहिजे लिगल बॉल 4. 2 चेंडूचा खेळ इथनं होणं बाकी, परंतु 47वा. काय बॅटिंग केली, वा. अजून एक फटका दमदार बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलाय. ओव्हर पिच बॉलला खोदून काढलाय. अजून एक षटकार शुभमच्या बॅटमधून. 6. काय बॅटिंग सुरू आहे. षटकारामध्ये डील करतोय. सागर इंदोले यांनी आपली तलवार पुन्हा एकदा मॅनामध्ये टाकलेली आहे. त्यांना माहिती आहे की आता आपली बॅटिंग येण्याची वेळ गेली. आता सुजित तलवारीला धार लावली होती ती पुन्हा एकदा मॅनात ठेवली आहे. अजून एक धमाका, फ्लॅट अँड फ्युरियस. अजून एक धमाका, षटकार. काय जबरदस्त बॅटिंग केली आणि इथनं मी म्हणेन की अर्धशतक कंप्लीट झालंय. वा, बॅटवर करायचं आहे. सोनू स्पर्धेतील पहिलं अर्धशतक सोनूच्या नावावरती राहील. वाह, जबरदस्त बॅटिंग. जर फलंदाजी आवडला असेल तर सोनूसाठी सर्वांनी टाळ एकदा झाल्या पाहिजेत. जबरदस्त परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये. अर्धशतकी इनिंग त्याने पेश केली आहे. 51 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. वाह, काय जबरदस्त बॅटिंग. स्पर्धेमधील भरत निपुरते पहिलं अर्धशतक आणि ते देखील वडपेकरांच्या नावावरती राहिलंय. चौदा चेंडू आणि 51 धावा. वा, जबरदस्त बॅटिंग. आणि टोटल धावसंख्या इथनं झाले तब्बल 59 आणि 60 धावांचं टार्गेट इथनं दिलंय. एक मोठं विशाल के आव्हान. एकोणसाठ धावा, 60 धावांचं विश्वाल काय आव्हान. बिग टोटल ऑफ द दिस मॅच. 51 धावा. टीम हडल इथनं होताना पण पाहिली. टीम हडल मध्ये सध्या चर्चासत्र झालं असेल की आता इथनं ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. तब्बल मोठा टार्गेट. अक्षय पाटील त्याला अक्षय पाटील इकडे पाठवून द्या त्याला इकडे. चला, काय हरकत नाहीये.
मॅचला इथनं सुरुवात केली जाईल. समोर तेजस पातकर, त्याच्या सोबतीने रोशन भागरेला आपण पाहतोय. रोशनकडनं क्षमता आहे, परंतु आज त्या क्षमतेचं चित्र दाखवणं गरजेचं राहील. परंतु आज सलामीला आलाय तो अखेर. अनिकेतला अगदी माघारी ठेवलाय. पहिला चेंडू हर्षलला पाहतोय सोनू. पहिल्या चेंडूवरती दांडी गोल. यशकांत फोनीचा डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ट, फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट आणि मॅचची हवा काढणारी विकेट इथं आली आहे. फलंदाज तेजस पातकर बाद. काय जबरदस्त मॅच आपण पाहतोय. सिद्दीक बाबे नेहमी म्हणत असत, बुरत्याला काठीचा आधार. सिद्दीक बाबांच्या भाषेत म्हणायचं झालं तर, परंतु इथनं आता आधार द्यावा लागेल अनिकेत आणि रोशनला. भरत निपुरते आज काहीसे जास्त खुश आहेत, कारण त्यांचा संघ आज सावरली संघ चांगली कामगिरी करू शकला नाही आहे, कारण त्या स्वतः त्या संघामध्ये होते. आज काही संघ आज उपस्थित नव्हते त्यांचे, सो त्यांच्याकडनं आज प्रेशर जास्त होती त्यांच्यावर. हर्षलला पाहतोय सोनू, ज्याच्या बॅटमध्ये 50. इथे देखील पहिल्या श्रेणीवरती वा इनसाइड आउटचा फटका. पहिल्या श्रेणीवरती ठोकला अनिकेतने हा षटकार. काल आम्ही ढोलेकर चषकामध्ये काही जबरदस्त रंगत होती, जिथनं पहिल्यांदाच आपण पाहिलं कोणत्या त्या टुर्नामेंटमध्ये की तब्बल एका स्पर्धेमध्ये इथे शॉटम पुल केलाय. शेणू चाललाय बाउंड्री लाईनच्या भेटीला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आले. वा, दोनच धावा तिथे आल्या. चांगलं क्षेत्ररक्षण. तब्बल स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक सन्मान होताना आपण पाहिलं. तब्बल 1725 सन्मान त्या स्पर्धेमध्ये झाले. 1725 सत्कार त्या स्पर्धेमध्ये होताना आपण पाहिले. इथे स्विंग अँड मिस, परंतु लाऊड अपील आहे. लाऊड अपील. सागर इंदोले पहा चेंडूवरती झेपावले. अल्ट्राइज नाहीये तिथे, परंतु रेफर यशासाठी केले की कॅच कॅरी झाले की नाही. सागर इंदोले आज चला इथं पंच चर्चा करतील, तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. काल अजून एक रेकॉर्ड की समालोचक क्षेत्रामध्ये तब्बल 8 समालोचक होते, त्यामध्ये 6 समालोचक काल अगोदर जमिनीवरती चेंडू लँड झाला आणि मग त्यानंतर कॅरी झालाय. सो इट्स अ नॉट आउट. अनिकेतकडे ती क्षमता आहे मॅचला पुढे नेण्याची, परंतु अनिकेतला रोशनच्या सोबतीने चांगला खेळ करावा लागेल. आजचा दिवस जर मी पाहिलं तर हर्षल सोनूच्या नावावरती राहिलाय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधील मागच्याच आपण इनिंगमध्ये पाहिला, त्यामध्ये आजच्या संपूर्ण दिवसामध्ये काय गोलंदाजी केली आहे. सुपर गोलंदाजी. स्विंग अँड मिस.
अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. हर्षदकडे वेग कमी आहे. काही कालखंड अगोदर जर पाहिलं तर हर्षद एक वेगवान गोलंदाज म्हणून चर्चेत असायचे. काही दिवसानंतर मग आपण पाहिलं ते वेग कमी केला, व्हेरिएशन आणलं, त्यानंतर कटरचा वापर केला आणि त्यानंतर मग आलेला हा परिणाम स्वरूप बदल. इथे फटका चांगला आहे. हाफ ट्रॅकर बॉलला उडवलाय. चेंडू सीमा पार. थेट खेळाडू कक्षाच्या वर निघून जाईल सीमा पार. षटकार. चौदा धावा आणि इथनं अजून करायचं आहे तब्बल 12 बॉल 46 रनची आवश्यकता. 60चं टार्गेट 14 झाल्यात. अजून शेषाची आवश्यकता इथनं असेल. रोशनकडे ती क्षमता आणि गोलंदाज ट्रॅकवरती. वडपा एक्सप्रेस शुभम शेलार गोलंदाज ट्रॅकवरती आलेत. चांगलाच परफॉर्मन्स आज दिलाय सोनूच्या पाठमधनं अर्धशतक. त्यानंतर मग गोलंदाजी करताना एक विकेट आणि आतापर्यंत 14 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाला. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडत असतं. क्रिकेटमध्ये अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. पहिलाच बॉल प्रचंड वेगवान गतिशीलता पाहायला मिळाली. वडपा एक्सप्रेस हे नाव याचमुळे संबोधलं जातं की अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप सोडणारा गोलंदाज शुभम शेलार नेहमीच चर्चेसाठी वेगाची चर्चा त्याची होत असते. चर्चेमधला खेळाडू आहे आणि ती गतिशीलता अनेकदा पाहिली आहे. रोशनला तिथं बेट केलं. इथे फटका चांगला आहे. बॅटच्या स्लॉटमध्ये घेतलाय. चेंडूला थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. षटकार. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा फटका पाहिला. एक षटकार आलाय. प्रति षटकामध्ये 23ची आवश्यकता. परंतु या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण या षटकामध्ये जे सरासरी आहे ती जर पोहोचली तर मग शेवटच्या षटकामध्ये धावा करण्यासाठी तो प्रयत्न असू शकतो. परंतु इथना निर्णायक षटक असेल असं म्हणून आपण चांगला खेळ करावा लागेल. इथे टॉपेज आहे. शेतक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप झाली आहे. इतर मी म्हणेन कॅच नव्हे तर मॅच सोडले की काय. रोशनला जीवनदान दिलंय. परंतु ही कॅच किती महागात ठरू शकेल हे पाहणं गरजेचं आहे. 21 रन्स. अजून 39 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू पाहतोय 9 बॉल 39 धावा. विजयापासनं समीप तर अजून तर नाही आहेत. प्रयत्न प्रचंड करावे लागतील. अनिकेत की फुलहलेंचा जबरदस्त वार आणि इथनं फुलहलेंचा बॉल पंचाने इथनं रेफर केलाय व्हाईट बॉलसाठी. चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी करतोय. डाव्या हाताचा फलंदाजाला इथनं योग्य तो दिशेवरती फटका खेळू देत नाहीये. वेग तर प्रचंड होता परंतु टप्पा किती योग्य आहे ते पाहणी करावे लागेल. इट्स अ लीगल बॉल आणि खूपच अंतर होतं तिथनं वाईड लाईनपासून आपण पाहिलं तर योग्य जगताप सर तिथनं आपण पाहायला मिळतात. पंचाच्या भूमिकेत आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून आता तिसऱ्या दिवसामध्ये चांगलीच पंचाची भूमिका साकारली आहे. वाह जबरदस्त भन्नाट रफ्तार के सौदागर. वडपा एक्सप्रेस शुभम शेलार
काय जबरदस्त चतुराईने गोलंदाजी करतोय, भन्नाट वेगाने, वेगावरती स्वार होत असताना काय चेंडू एक्झिक्यूट केले. सुपअप सुपअप गोलंदाजी. इथे अजून एक चांगला बॉल, षटक कंप्लीट झाले 2. आणि या षटक्यामध्ये एक षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की चांगला सामना पाहायला मिळेल, परंतु 7 धावा आल्या त्या षटक्यामध्ये. तब्बल 21 धावा आणि आता इथनं करायच्या आहेत 39 धावा. 6 बॉल 39ची आवश्यकता. नवीन गोलंदाज कोणत्या गोलंदाजाकडे इथनं आणलं जाईल ते पाहणं करणं गरजेचं राहील. अक्षय पाटीलकडे हा चेंडू सुपूर्द केला जाईल. शेवटचा सामना गुड्डू 11 वसुरी विपक्षामध्ये विनर टीम. 6 बॉल 39. अक्षय पाटील गोलंदाज ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवरती मिसामिक फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वेल जज अँड टेकन. फलंदाज बाद. राहुल हिंदोले चेंडूच्या खाली पाहायला मिळाला. वेल जज अँड टेकन. अनदर विकेट गोज डाऊन. रोशन बागरे बाद. रोशन या सीझनमध्ये काहीसा अप्स अँड डाऊन तशा माध्यमातून पाहायला मिळाला आहे, परंतु एक चांगल्या शैलीचा खेळाडू आहे. एखादी स्पर्धा एखादा दिवस तुमचा जेव्हा खराब जातो ना, मग त्यानंतर तुमचा क्रिकेटचा खेळ खराब आहे असं नसतं. तुमच्याकडे असलेल्या गुणवत्ता, तुमच्याकडे असलेला संयम आणि प्रत्येक परिस्थितीवरती मात करण्याचं जर धाडस तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही अनेक कठीण परिस्थितीमधून स्वतःला पुढे नेऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल देखील हाय असणं गरजेचं असतं. तोच कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला मानवी जीवनामध्ये पुढे नेऊन चांगला वाटा शोधण्यासाठी, कार्यतत्परता मिळवण्यासाठी, सक्षमता मिळवण्यासाठी योग्य ठरत असतो. अक्षय पाटील गोलंदाज ट्रॅकवरती. या मॅचमध्ये हर्षलने काय बॅटिंग केली आहे, अक्षरशः मॅचचं चित्र विचित्र करण्यासाठी त्याने अफलातून बॅटिंग केली. वा, सुपर बॅटिंग झाली आणि त्यानंतर मग इतका मोठा टार्गेट सेट केला. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करत होते, परंतु त्याच्या हाताला चेंडू ब्रश झाला. चेंडू सीमापार. षटकार. 28वा. 28 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. सलामीची जोडी डगआउटच्या असायला परतले. रोशनला आपण बाद होताना पाहिलं. त्यानंतर मग तेजस पातकर आणि आता अनेक त्याच्या सोबतीने आपण पाहतोय फलंदाज. स्विच इट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथनं आलाय. आज लेट एंट्री त्यांची झाली या स्पर्धेमध्ये, परंतु ग्रेट एंट्री झाली या पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे संघ. इथे हाफ ट्रॅकर शॉट पुल केलंय. पॉवरफुल फटका. 6 षटकार. षटकार.